जसे तुमची लेवल्स वाढत जातात तसे रिटर्न्स वाढत जातात. जागेत पैसा टाकला की तो पैसा तुम्ही असा हवेत उडवला, करिअर सुरू करतो. सगळ्यात पहिले फ्लॅट जे आपल्या हातात आहे ते आपल्याला सोडायचं. तरुणपणात तुम्ही भरपूर रिस्क घेऊ शकता. सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या अशा लोकेशन्स आहेत, कोणत्या अशा सिटीज आहेत, त्याच्या आसपास एरिया खूप डेव्हलप होणार आहे आणि पुढच्या 5-10 वर्षामध्ये तिथे चांगले रिटर्न्स तरुणांना मिळू शकतील. घेणाऱ्याची गरज आणि विकणाऱ्याची गरज या दोन गोष्टी मॅच झाल्या की तो व्यवहार होतो. जागेत पैसा टाकला की तो पैसा तुम्हाला डिटॅच करता आला पाहिजे. कॉर्पोरेशननं खूप लोकांची घरं तोडली, अनधिकृत बांधकाम होती. ते एजंटवरती डोळे बंद करून विश्वास नाही ठेवायला पाहिजे. इन्सिडेंट किंवा एखादा व्यवहार तुम्हाला आठवतोय की त्याच्यामध्ये तुम्हाला खूप त्रास झाला, अक्षरशः रडवलं असेल त्या व्यवहारानं, असं काही? माहिती लपवणं हा पण एक गुन्हा. शेतकरी नाराज नको. मी खरंच सांगतो, कुठल्याच जागेमध्ये मूळ शेतकरी तुमचा नाराज असला ना, नाही ती जागा तुम्हाला लाभत. प्रत्येक तरुणानं रिअल इस्टेटमध्ये पाऊल ठेवण्याच्या अगोदर नंतर कळलं तुम्ही त्या जागासाठी ऍक्च्युअल बाजारभावापेक्षा खूप जास्त अमाऊंट पे केलेली आहे. जमीन व्यवहार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे? कोणत्या शहरामध्ये जमीन खरेदी केल्यास पुढच्या 5-6 वर्षामध्ये तुम्हाला 10-15 पट रिटर्न्स मिळू शकतात. जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर कोणते चॅलेंजेस येऊ शकतात, कशा प्रकारे तुम्ही यांना फेस करू शकता, यावरती देखील आपण आज बोलणार आहोत. याच विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत संदीप वारके. तर तुम्हाला देखील तुमची संपत्ती जमिनीमध्ये गुंतवणूक करून वाढवायची असेल तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी युट्यूब पॉडकास्टमध्ये. आपण आज जागा खरेदी त्या विषयावरती बोलणार आहोत आणि तुम्ही 15-20 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये काम करत आहात. मला थोडंसं समजून घ्यायचंय की तुमचा प्रवास कसा चालू झाला, कोणत्या लँड पासून, कोणत्या शहरापासून तुमचा प्रवास चालू झाला होता? जो प्रवास सुरू झाला यामध्ये मुळशीपासून चालू केलं. मुळशीपासून सुरू झालं. म्हणजे माझं स्वतःचं पहिलं डील मुळशीमध्ये. पण मुळशी लोक घाबरतात मुळशीमध्ये काम करायला. आपण मूवी पण पाहिला त्याच्यावर, मुळशी पॅटर्न. म्हणजे मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की त्या मूवीचं नाव मुळशी पॅटर्न नसायला हवं होतं. त्याच्या मागचं कारण असं, म्हणजे चित्रपट अतिशय सुंदर आहे. म्हणजे त्यांनी तो डिरेक्ट इतका मस्त केलाय की जे काय ते खूप खरं वाटतं. पण त्यामुळे झालं असं ना की मुळशीचं नाव बदनाम झालं, निदान माझ्या सेगमेंटमध्ये रिअल इस्टेट. कारण मी कोणालाही मुळशी म्हटलं की अरे बापरे, ते मुळशी म्हणजे मुळशी पॅटर्न असंच लोकांचं झालं. आधी हे होत नव्हतं, मग तो मूवी आल्यानंतर बऱ्यापैकी झालं. मग बरीच लोक बाहेरूनच कॅन्सल करून टाकतात की नको बाबा, आपल्याला नाही करायचं वगैरे. आणि मग त्यांना थोडं एक्सप्लेन केलं की नाही बाबा, मुळशीची लोक खूप छान आहेत. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, गेले 15 ते 20 वर्षात इतकी छान लोक भेटलीत ना मला मुळशीमध्ये. माझा आजपर्यंत कोणाशीही म्हणजे मला कुठलाही बेटर एक्सपिरियन्स नाही, काहीच नाही. जे काय थोडेफार चालू असतात ते तर चालूच असतात, त्याला आपण काय प्रत्येक गोष्ट नाही हँडल करू. पण मुळशीतली सगळी लोक, म्हणजे मी कुठेही गेलो खूप छान रिस्पेक्ट देतात, व्यवहारालाही चांगले आहेत. थोडं 19-20 चालू असतं, त्याला काही नाही, पण सुंदर लोक आहेत. फक्त त्या नावामुळे थोडासा एक प्रॉब्लेम आलाय, पण ठीक आहे. सो तुमचा पहिला अनुभव कसा होता मुळशी मधला? सगळ्यात पहिले मी एक 12.5 गुंठे जागा घेतली होती. मी एकटा नव्हतो, माझे 2-3 मित्र होते तिथं. आमचे वकील होते, श्याम कुलकर्णी म्हणून. त्यांनी मला त्यावेळेस बोलले, ते बघा तुम्ही मुळशी भागात हात टाकताय, लक्ष ठेव, म्हणजे बघा, लक्ष द्या, कारण तो प्रचंड भयानक भाग आहे. मग मी त्यांना त्यावेळी तेच सांगितलं होतं. म्हटलं कसं आहे कुलकर्णी साहेब, जर मी आत्ता घाबरलो तर मी आयुष्यभर घाबरत राहील. बरोबर. मग माझी कधी हिंमत होणार नाही. म्हटलं जे होईल ते होईल, काही मला तर तसं वाटत नाही, पण बघूया. आणि मग तो व्यवहार केला. त्यानंतर बरेच व्यवहार केले. मग काय नाही, लोकांची तर मला ऍब्सोल्युटली काहीच नाही, म्हणजे माझी कंप्लेंटच नाही मुळशीच्या लोकांबद्दल. खूप छान लोक आहेत. बरं, आता जर एखाद्या व्यक्तीला लँड मध्ये, जागेमध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही काय सांगाल की काय 3-4 गोष्टी आहेत की ज्याने पाहिल्या पाहिजेत आणि नंतरच व्यवहार केला पाहिजे कुठलाही? जागेमध्ये सगळ्यात पहिले जेव्हा आपण जागेत इन्व्हेस्ट करायचं कोणी म्हणतं, त्याला पहिला नकारच असतो. कारण भीती असते की नको बाबा, ते जागेचं काय कॉम्प्लिकेशन्स आहेत, कशाला उगाच पडायचं. पण माझं तुम्हाला एक म्हणणं आहे, जसं आपण आता एखाद्या बँकेत एफडी करतो, त्याला किती डोकं लागतं आपल्याला एफडी करायला? काहीच विचार पण नाही. किती रिस्क असते? काहीच नाही. पण मग रिटर्न्स पण तसेच असतात. म्हणजे तुम्हाला जर महागाई, म्हणजे इन्फ्लेशन इंडेक्स आपण बघितला तर ते एफडीचं तर उलट आपण लॉस मध्ये असतो. मग जसं जसं तुमचे लेवल्स वाढत जातात तसे रिटर्न्स वाढत जातात. लँड ही अशी गोष्ट आहे की ती प्रचंड गुंतागुंतीची गोष्ट आहे.
आता त्यामध्ये मी असं नाही म्हणत की खूप इझी आहे वगैरे वगैरे, भरपूर प्रॉब्लेम असतात, पण काही निकष असतात, ते जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केले. आता बरीच लोक, एजंट लोक जागा दाखवतात, ती आपण त्याचा नकाशा आजकाल ऑनलाईन मिळतो. आपण पहिले वकिलांना भेटून त्याचा प्रॉपर सर्च घ्यायला पाहिजे. सगळ्यात पहिला आहे की सर्च घ्यायला सर्च सगळ्यात मेन. म्हणजे तुम्हाला एखादी जागा आवडली, सपोज तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची, मग त्याचा आपण एक सर्च सुरू करायला पाहिजे त्या जागेचा, की बुवा जाऊन येणं, 4 लोकांना भेटणं, मग तो तुम्हाला जागा दाखवेल. मग ती जागा नुसती बघून त्याने बोटाने दाखवली तीच जागा नाही धरायची. मग वकिलांकडे जाऊन त्याचं एक पूर्ण प्रॉपर लिगली ती जागा ओके आहे का नाही, त्याशिवाय 1 रुपया पण द्यायचा नाही. भलेही हातातनं गेली तरी चालेल. लिगल तुमचं आलं की त्या जागेवर कसं ताबा, तिचा नकाशा वगैरे, आजकाल सगळं ऑनलाईन आहे. त्या जागेवर कोणाचं पोझिशन आहे का ते चेक करायचं. कशावरती चेक करू शकतो, जर सांगू शकाल तुम्ही आपल्या ऑडियन्सला? पोझिशन तर ते आपल्याला तिथंच कळतं, तिथले जे कोणी तुमच्या जवळचे असतील, की ताबा म्हणतो आपण त्याला. मग बाकी गोष्टी तुम्हाला ऑनलाईन बऱ्यापैकी आता मिळतात, आधी मिळत नव्हत्या. आधी तुम्हाला सारखी तलाठी, सर्कल तिकडे जावं लागायचं. आत्ता म्हणजे मी तर म्हणेल गेल्या 3-4 महिन्यात जरा जास्त झालं ऑनलाईनचं, म्हणजे ते एक छान झालंय. त्यामुळे ट्रान्सपरन्सी वाढली जागेच्या व्यवहारात. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने केलं तर तुम्ही डेफिनेटली सक्सेस होणार त्यामध्ये. सो पहिल्यांदा सर्च काढायला पाहिजे त्याचा, त्यानंतर वकिलाचा सल्ला घ्यायला पाहिजे, आणि नंतर तिथे जे आसपास आपल्या ज्या ओळखी थ्रू आपण करतोय त्यांचा पण एकदा सल्ला आपण तिथं घेतला पाहिजे. थोडी हिंमत करायला लागते, अगदीच बसल्या बसल्या नाही होणार. पण ती हिंमत वर्थ असते का? खूप वर्थ असते. म्हणजे तुम्हाला तर उदाहरण देतो मी 1999 साली B.Pharm पास आउट झालो. ओके, माझी 4 वर्षाची फार्मसीची फी होती 16,000 रुपये त्या काळात. आज ती जाते 7 ते 8 लाख रुपये कमीत कमी. म्हणजे ती किती पट वाढली त्याचा अंदाजच नाही. 16,000. त्याच काळात म्हणजे 2003 साली आमच्या सासरे होते, त्यांच्याकडे एक जागा आली होती मुळशीला, रोडला लागून. तेव्हा त्या जागेची कॉस्ट होती म्हणजे 8 लाखात 10 गुंठे जागा, म्हणजे 80,000 रुपये गुंठा. आज तिथे भाव आहे 35 ते 40 लाख रुपये गुंठा. आता मला हे 2 उदाहरणं सांगण्याचा उद्देश असा होता, 16,000 माझी फीज होती आणि मला तेव्हा जॉबची ऑफर होती, ती होती 25,000 रुपये, 20 ते 25,000. तुम्ही आजही प्लेन B.Pharmला 25,000च सॅलरी. म्हणजे शिक्षणाची कॉस्ट प्रचंड वाढली, पण तुमची इन्कम नाही वाढली, सॅलरी नाही वाढली. वेळेस तुम्ही जागा ज्यावेळी, तीच जागा जी 10 लाखाला होती, आज ती 3-3.5 करोड त्याच जागेवर आहे. तर हा फायदा असतो जागेचा. फक्त तुमचं पेशन्स पाहिजे. जागेला तुम्ही इतर कुठल्याही इन्व्हेस्टमेंटशी कम्पेअरच करू शकत नाही. जागेत पैसा टाकला की तो पैसा तुम्ही असं हवेत उडवला असं कुठंतरी सायकोलॉजिकली तुम्हाला धरायला लागतं. प्रॅक्टिकली तसं नसतं. मग त्यावर श्रद्धा ठेवायला लागते, आपल्याला तिथे जायला लागतं. थोडंसं तिथे डेव्हलपमेंट केली, JCBने काही प्लांट्स लावली, काही लावलं, छोटंसं घर बांधलं, होऊ शकतं. याला काय असे खूप खर्च नाही लागत. मग किती मिनिमम इन्व्हेस्टमेंट बनवून आपण चालू करू शकतो? अगदी वाईटात वाईट सांगायचं झालं तर तुम्ही 5 लाखापासून पण सुरुवात करू शकता. 5 लाखापासून मग त्याला लिमिटच नाहीये जागेमध्ये. मग तुमचा जो काय सगळ्यात मेन चूक आजचा तरुण काय करतो, तो जसा करिअर सुरू करतो सगळ्यात पहिले फ्लॅट घेतो. आता त्या फ्लॅटचं डाऊन, समजा आज एक नॉर्मल जरी धरलं 70 लाखाचं फ्लॅट म्हटलं तरी, नाही म्हटलं तरी 10%, 7 ते 10 लाख रुपये डाऊन पेमेंट मिनिमम झालं. त्याच्यापेक्षा वरती अजून. आणि मग ती फ्लॅट म्हणजे लायबिलिटी, डेप्रिशिएटिंग ऍसेट आहे. ते हळूहळू डेप्रिशिएट होतात. नवीन काही फॅसिलिटी झालं तर या फ्लॅटमध्ये ते नाही मिळणार, तो डेप्रिशिएट होत जाणार. पण तो माइंडसेट असा झालाय ना लोकांचा की पहिले फ्लॅट घ्यायला पाहिजे. तेच डाऊन पेमेंट लँड मध्ये टाकलं तर तुमचं कितीतरी पट होऊ शकतं. परंतु फ्लॅट मध्ये एक आहे ना की मला विचार करायची गरज नाही पडत. समजा मला बिल्डरनं फ्लॅट दाखवलाय, फ्लॅटचा XYZ नंबर आहे, तोच मला मिळणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही वेगळं होणार नाहीये. त्याने कार्पेट दाखवलाय तोच मिळणार आहे, तो माझ्या नावावरती होणार आहे, त्याचं मला रजिस्ट्रेशन करता येणार आहे प्रॉपर. ते जागेमध्ये होत नाही ना. नाही, प्रॉब्लेम काय होतो ना, कोणी सिक्युरिटी सोडायलाच तयार नाही. एक तुम्हाला छोटी कम्फर्ट नाही सोडायचा कोणाला. सोपं जे होईल, बाबा एक फ्लॅट घेतला, भले ते मी लोन ने घेऊ. आता तुम्हालाही माहिती लोनचे गणित. 25 लाखाचा फ्लॅट 25 वर्षासाठी घेतला तर तो ऍक्च्युअली 1 करोडचा असतो. 75 लाख आपण व्याजच भरतो त्यावर. पण कम्फर्ट पाहिजे लोकांना. असं म्हणजे जसं एक तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं म्हणजे की मी एका पुस्तकात वाचलंय ते रॉबर्ट कियोसाकीच्या, की एक माकड असतं, त्याला झाडांमध्ये नट्स वगैरे असतात, तो ते घ्यायला जातो
आणि काढायला मुठ्ठी तशीच असते, कारण त्याला ती सोडायची नसते सिक्युरिटी, ते पाहिजे असतं त्याला. मग नंतर तो जो कोणी माकड पकडणार असतो तो जाळ टाकून त्याला पकडून जातो. हे आलं लक्षात तुमच्या की सिक्युरिटी म्हणजे जे आपल्या हातात आहे ते आपल्याला सोडायचं. मग आपण काय जॉब सिक्युरिटी सोडत नाही, नको बाबा उद्या काही झालं तर कशाला. मग त्या तसंच मूड ठेवून आपण आयुष्य काढतो. हा प्रॉब्लेम. बरोबर. तरुणपणात तुम्ही भरपूर रिस्क घेऊ शकता, कारण तुमच्यात कॅपॅसिटी असते. काही जरी झालं तरी अगदी, पण ते गरजेचं असतं. अर्थात हे ज्याचं त्याचं प्लॅनिंग आहे. मी असं नाही म्हणणार की फ्लॅट म्हणजे अगदी चुकीचाच विषय, प्रत्येकाचं प्लॅनिंग आहे, पण मला तरी ते तसं वाटत होतं. बरोबर. आता मला सांगा, एखाद्या व्यक्तीला ठरवलंय त्याने की मला जमिनीमध्ये गुंतवणूक करायची आहे, तुम्ही काय सांगाल? सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या अशा लोकेशन्स आहेत, कोणत्या अशा सिटीज आहेत त्याच्या आसपास एरिया खूप डेव्हलप होणार आहे आणि पुढच्या 5-10 वर्षामध्ये तिथे चांगले रिटर्न्स तरुणांना मिळू शकतील? आता अख्ख्या महाराष्ट्रभर काही ना काही चालूच आहे, कुठले ना कुठले प्रोजेक्ट चालूच आहे. टॉप 3 सिटीज जर सांगितलं तर? मग तसं तर एक पुणे आहेच आहे आपलं, एक नाशिक एक खूप छान डेव्हलप होत आहे. मला वाटतं नागपूरमध्ये नागपूरमध्ये खूप चांगले इन्व्हेस्टमेंट होते. समृद्धी महामार्ग झाल्यानंतर चांगल्या कंपन्या. एक अमरावती पण एक चांगलं शहर होतं, म्हणजे जेवढं मला आता येतंय ना, अमरावतीमध्ये पण एक खूप छान ऑपॉर्च्युनिटीज आहेत सगळ्या त्यामध्ये. बरोबर. पण मग जिथे जिथे डेव्हलपमेंट होते ना, तिथे आसपास आज आपण घेऊन ठेवायची, डोक्यात नाही ठेवायचं की तिथे लगेच पैसा होईल. किती वर्ष तरी ती जागेवरती आपण, तुम्ही जागेला असे गणितच नाहीये किती वर्ष वगैरे. तुम्ही जागा आता जरी घेतली, कधी कधी तर तुम्ही घेतानाच प्रॉफिट मध्ये घेता जागा, कारण जेव्हा घेणाऱ्याची गरज आणि विकणाऱ्याची गरज या दोन गोष्टी मॅच झाल्या की तो व्यवहार होतो. एक सिंपल आहे. म्हणजे आज मला मुलीचं लग्न करायचं, माझ्याकडे पैसा नाहीये, माझ्याकडे जागा आहे, ज्या जागेची किंमत आज 20 लाख आहे, मी ती मे बी 10 लाखात विकून टाकेल, कारण मला मुलीचं लग्न करायचं, ते जागेचं नंतर बघू. तोच तिथे जागा घेणारा असेल, तो त्यावेळी सर्च करत असेल, त्याला ती जर 10 लाखात मिळाली तर त्याचा 10 लाखाचा फायदा झाला ना. बरोबर. जागेला तसे तुम्ही गणित लावूच शकत नाही, जसे तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये वगैरे लावतात किंवा इतर ह्याच्यात लावतात. जागेला नाही लावू शकत तसं तुम्ही, ते इन्फिनिटी आहे, त्याच्यातनं रिटर्न्स तुम्हाला कितीही येऊ शकतात. अगदी तुम्ही विचार पण नाही करणार एवढे पण रिटर्न्स येऊ शकतात. फक्त तेवढा पेशन्स ठेवला पाहिजे. पेशन्स पाहिजे. म्हणजे जागेत पैसा टाकला की तो पैसा तुम्हाला डिटॅच करता आला पाहिजे स्वतःपासून. तुम्ही त्यात गुंतत गेलात ना त्या पैशात की मग प्रॉब्लेम होतो जनरली. बरोबर. पण याचा अर्थ असा नाही की सोडून द्यायची जागा. जागेवर श्रद्धा पाहिजे, तिथं जाऊन तुम्ही काहीतरी डेव्हलपमेंट करा, आंब्याची झाडं लावा, प्लांटेशन करा, छोटं तुम्हाला ऍक्सेसिबल पाहिजे ती जागा. जिथनं घेता तुम्ही ऑटोमॅटिक किंमत वाढत जाते त्याची. बरोबर. तुम्ही 2-3 वेळा बोलताना बोललात की जागेवरती श्रद्धा पाहिजे. जागेवरती श्रद्धा ठेवायची म्हणजे काय? म्हणजे मी आता बरेच माझे मित्र पाहिले की ते नुसते जागा घेऊन बघ, तिला मला फक्त पैसाच पाहिजे त्या जागेपासून, है ना. त्याच्याकडे म्हणजे आता तुम्ही जर माझं उदाहरण घेतलं, मी कुठलीही जागा असली की तिथे सारखं माझं येणं जाणं असतं. मी हे नाही करत, झाडं लावता येतील का, काही करता येईल का, मग तसं असतं. इन्व्हॉल्वमेंट पाहिजे जागेमध्ये इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. अगदीच तुम्ही नुसतं जसे सोडून दिलं तर मग आता त्या गोष्टी ती तुम्हाला नाही हे होत जागा ती. सो एखादा व्यक्ती एखादा नोकरी करतोय, एखादा जॉब मध्ये आहे, तरी देखील तो जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. फक्त हिंमत दाखवावी त्याने, थोडी हिंमत, थोडासा अभ्यास लागतो वगैरे. अगदी सहजासहजी तर नाही मिळत, पण कुठेतरी पहिली स्टेप घेतली पाहिजे आणि ती तरुणी आताच घेतली पाहिजे. जसं मी तुम्हाला ते माझं B.Pharmचं उदाहरण दिलं. आज एखाद्याने 5 लाखाची जागा घेतली, ती रिटायरमेंट मध्ये त्याची काय व्हॅल्यू येईल ते त्यालाही कळणार नाही. फक्त तिथे जागेवर येणं जाणं, आपली जागा व्यवस्थित आहे नाही आहे हे पाहिजे. बरोबर. वर्स्ट केस मध्ये काय होऊ शकतं? समजा मी आज जागा घेतली आणि त्या जागेकडे 2-3 वर्ष लक्ष नाही दिलं, पडून राहिली जागा अशीच, पण नावावरती आहे माझ्या, सगळं मी डॉक्युमेंटेशन वगैरे केलेलं आहे, काय होऊ शकतं? होऊ काहीच शकत नाही तसं. आता जर तुम्ही आजची परिस्थिती, आधी अतिक्रमण वगैरे या गोष्टी खूप कोणी येऊन तिथं राहायचं आधी, आता तसं कम्पॅरेटिव्हली कमी झालंय ते. जागा तुमची झोपेतही तुमच्यासाठी काम करत असते. तुम्ही झोपले असताना तिची किंमत वाढतच असते. मग फक्त कोणी काय इकडनं बांध सारखं हे करते काय, ते मोजणी बिजणी करून कंपाऊंड वगैरे करून ठेवून द्यायचं. मी श्रद्धा कुठल्या अँगल नाही म्हटलो. तुम्ही जसं आता मला विचारलं की वर्स्ट टू वर्स्ट काय होऊ शकतं, होत काहीच नाही. आपली जी इन्व्हॉल्वमेंट असते ती
हळूहळू आपल्याला मग ते रिटर्न द्यायला लागतं. बरोबर बरोबर. असं. मध्यंतरी खूप साऱ्या न्यूज आल्या होत्या, इव्हन मुळशी भागामध्ये, वाघोली साईडला, लोहगाव साईडला खूप लोकांची घरं तोडण्यात आली. कॉर्पोरेशननं खूप लोकांची घरं तोडली, अनधिकृत बांधकामं होती ते. तर या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण काय खातिरदारी अगोदरच बाळगली पाहिजे बरं? यासाठी सगळ्यात पहिले तर तुम्ही वकिलांचा सल्ला घ्या. ते तुम्हाला प्लान वगैरे जे आपलं त्याची मोजणी असली पाहिजे जागेची, ती शेतकऱ्याच्याच नावावर करून घ्यायची. म्हणजे आज तुम्हाला कोणीच जागा सांगितली, तुम्ही त्याला पैसे देऊन टाकले, की तसं नाही. त्या जागेची मोजणी त्याने करून दिली पाहिजे. जो कोणी विकणार आहे जागा, भले तुम्ही पैसे देतात, मग मोजणीमध्ये कळतं आपल्याला की या जागा काही कुठल्या प्रकल्पाने बाधित आहे किंवा इथनं रस्ता जातोय का. मग PMRDA कडे जाऊन तुम्हाला जे काय बांधकाम करायचं असतं त्याची तुम्ही प्रॉपर एक परमिशन घ्यायची. आता ENA पण कॅन्सल झालंय, ENA अट रद्द झाली. आता तुम्ही डायरेक्ट PMRDA कडून त्याचं जे काय परमिशन असेल ते घेऊन करू शकता तुम्ही. फक्त घ्यायच्या आधी सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे, वकिलांकडनं म्हणा. बरोबर. सो जेव्हा हे कारवाई होते अशा जागेवरती, त्यांची काय नेमकी चूक असते? ते बघून घेत नाहीत जागा बऱ्याचदा. डायरेक्ट कोणी घेतलं किंवा परमिशन न घेता बांधकाम करणं. म्हणजे बघा, आपल्या गव्हर्नमेंटने आपल्याला काही नियम आखून दिले, शेवटी आपण त्यांच्याकडे जाऊन परमिशन घेतली पाहिजे ना. तुम्ही विदाऊट परमिशन काही करताय मग नंतर म्हणतात की अरे बापरे यांनी असं केलं, तर ते नको व्हायला. सो म्हणजे मी आज गुंटेवारीमध्ये जागा घेतली आणि त्याची परमिशन घेतली PMRDA कडे जाऊन, तरी पण कारवाई नाही होऊ शकत, बरोबर? तेवढं टेक्निकली मी नाही सांगू शकणार या बाबतीत. म्हणजे माझं अगदी साध्या सरळ्यामध्ये कसं आहे की कुठल्या जागेत काही करताना, इव्हन विकत घेताना तुम्ही वकील, मग त्यांची मोजणी हे त्या सगळ्या गोष्टी बघूनच घेतलं पाहिजे. मग तुम्हाला कोणी काही करू शकत नाही. सो मे बी वकील त्याबद्दल योग्य मार्गदर्शन देतात, देऊ शकेल. तुम्ही असं करा, हे करा, ही जागा यामध्ये येते. पहिली गोष्ट तर सातबारा बघूनच काही गोष्टी कळतात. मग त्याचं सर्च घेऊन आपल्याला काही गोष्टी कळतात. मग थोडं भूमी अभिलेख मध्ये जाऊन तिथनं मोजणीचं वगैरे करून त्या गोष्टी कळतात आपल्याला. बरोबर बरोबर. पुण्याबद्दल जर बोलायचं झालं तर पुण्यामध्ये तुम्हाला काय वाटतं सध्या सगळ्यात टॉपला असे कोणते लोकेशन्स आहेत की ज्याच्यामध्ये चांगलं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळू शकते? आता जागेबद्दल कसं आहे ना, प्रत्येक जागेचा एक अभ्यास असतो. माझा अभ्यास मुळशी भागाकडे जास्त आहे. म्हणजे मी आधीपासून मुळशी भाग, त्यामुळे आता मला इच्छा नाही होत मुळशी सोडू. परत मी नवीन भागात गेलो, तिथे वेगळा अभ्यास करा, तिथं वेळ जाणार. समजा आता मी आता मुळशीत करतो, मी इकडे खराडी भागाकडे आलो, तिथल्या गोष्टी वेगळ्या असतात, शिकायला लागतं. त्यामुळे माझा अभ्यास मुळशीचाच आहे. तर मुळशीमध्ये जर म्हणाल तर तुम्ही एक मुठा म्हणून जे गाव आहे तिथे खूप चांगली डेव्हलपमेंट होते. नंतर प्रॉपर मुळशी, कासारांबोली वगैरे, मुळशी ऑलमोस्ट सगळं छान डेव्हलप होतं आता सध्या, कारण तिथनं रिंग रोड पण आहे. बरं, अतिशय सुंदर भाग आहे. लोकांना तिथे बऱ्याच जणांचे फार्म हाऊस वगैरे. माझ्या अभ्यासानुसार मुळशी बेस्ट असू शकतं. मग मुळशीमध्ये सध्या रेट काय चालू जागेचे, आणि पुढच्या 5 वर्षानंतर तुम्ही काय पाहताय, किती इन्व्हेस्टमेंट वरती डिपेंड करतं तुमची जागा कुठे आहे, तुमची रोड टच आहे, डॅम व्ह्यू आहे, तुमच्या जागेवरनं व्ह्यू कसा आहे, तुमची जागा कुठल्या झोन मध्ये आहे, हे सगळे मॅटर करतं तिथं. त्यामुळे एक म्हणजे जर तू आता भोगाव वगैरे यापासून आपण घेतलं 35 ते 40 लाख रुपये गुंठ्यापासून, मग ते अगदीच 70,000 रुपये गुंठ्यापर्यंत पण जागा आहे. पण मग काहीवर खाजगी वनीकरणाचा शिक्का असतो. मग काही जागा असतात त्या अर्जुन मध्ये असतात, काही मग तसं असतं. आता मुळशीला तुम्ही जागा घेताना आपण त्या डॅम्स पासून एक स्पेसिफिक अंतर आहे, तिथपासूनच खरं जागा घ्यायला पाहिजे. एजंट दाखवताना तुम्हाला काही दाखवतो, ते म्हणतात रोड टच आहे. जेव्हा तुम्ही फायनल फाईल टाकता त्यावेळी ते कळतं. बरोबर. सो एजंट वरती डोळे बंद करून विश्वास नाही, म्हणजे चांगली असतं. आता मुळशीतली भरपूर, तसं आता मला तर काय तसा खूप फसवण्याचा अनुभव नाही आला कोणाचा, पण तरी एक आपण म्हटलं तरी डोळे झाकून नाही ठेवायचं. शेवटी त्यांनाही माहित नसतं. जर त्यांच्याकडेही चुकीची इन्फॉर्मेशन आली, मालकानेच चुकीची इन्फॉर्मेशन एजंटला दिली, तर ती आपल्याकडे पास होते. मग आपण तो काय तो त्याचे 2% असतात, तो हात वर करून टाकेल. मला वाटलं की असं आहे तसं आहे, मग ते वाटलं बिटलं त्या गोष्टी काही चालत नाही झाल्या. तुम्ही प्रॉपर नियमाने जा. मग तरी खूप असतं, म्हणजे त्यांचे भाऊबंदकी हे ते खूप प्रॉब्लेम येतात. पण मी जसं म्हटलं तसं की तुम्हाला जागेमध्ये जायचं असेल तर या सगळ्या गोष्टी
करूनच झालं. बरोबर. तुमच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये सगळ्यात असा काही इन्सिडेंट किंवा एखादा व्यवहार तुम्हाला आठवतोय की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप त्रास झाला, अक्षरशः रडवलं असेल त्या व्यवहारानं, असं काही? तसं मी तर शक्यतोवर बऱ्याच गोष्टी बघून करतो, पण तरी तसं तो मी एक पिंपरी म्हणून गाव आहे मुळशीमध्ये. त्याची जर तुम्हाला छोटीशी एक स्टोरी सांगायची, जिथे आमचा एक माझ्यासोबत एक एजंट असायचा, संतोष गोपाळकर. तो मला बऱ्याचदा फोर्स करायचा की सर ते खूप छान आहे, आपण जाऊन येऊ, खूप छान आहे, आपण जाऊन येऊ. तर मी ते 4-5 वेळा त्याला नाही सांगितलं. म्हटलं अरे कुठे एवढं लांब, कोण येणार म्हटलं इतक्या लांब वगैरे. तर मी टाळायचो. एका दिवशी एकाला भेटण्यासाठी आमच्याकडे 3-4 तास होते. आम्ही गेलो, म्हटलं चल आता वेळ आहे तर जाऊन येऊ. इतका सुंदर भाग वाटला. मग तिथे एक 14 एकरची एक जागा होती. मग ते जे कोणी होते त्यांच्याकडनं मी ते सगळं करू आम्ही ती घेतली जागा. तिथं प्रोजेक्टचा प्लॅन होता. मग एक ग्रामीण म्हणून, ग्राम INN, तो माझा, म्हणजे तिथे मला पूर्ण असं एक खेड्यासारखं बनवायचं होतं. जे आपली जुनी लाईफस्टाईल गेली ना, विटी दांडू, लगोरी, हे ते खूप खूप म्हणजे इमोशन्स होते त्या जागेबद्दल. समहाऊ काही गोष्टी झाल्या, काही लोकांनी फसवलं, म्हणजे सुरुवातच फसवण्यापासून झाली. मग नंतर बरेच लोक आपल्या परिस्थितीचा बघून बँकेचे लोन होत नव्हते. मी फार म्हणजे त्याला सँक्शन करवलं, सगळ्या गोष्टी केल्या. मग बँकेचे लोन होत नव्हते. मग त्यात तो प्रोजेक्ट कुठेतरी अडकला. मग मी ते सेटलमेंट केली, विषय बंद झाला. पण ती जागा अशी आहे की ती घेताना तर नाही, पण त्या जागेने नंतर मला इमोशन्स होत्यात, म्हणजे चांगल्या वाईब्स होत्या. म्हणून मी आताही त्या भागात जास्त जात नाही, कारण तिथं गेलं की जागा दिसते, मग ते इमोशन जागृत होतं. ती एक जागा तशी आहे. एजंट एक असतो, तुम्ही मगाशी सांगितलं एजंट आहे, आणि एक आहे स्वतःचा ओनर होतो. आपण जागा खरेदी करायची, काही वर्ष त्याला डेव्हलप करायचं आणि त्यानंतर आपण त्याला परत रिसेल करू शकतो. या दोन्ही बिझनेसकडे, या दोन्ही व्यवसायाकडे तुम्ही कसं पाहता? एजंट आणि स्वतः ओन करणं, म्हणजे त्याला गाव भागात जनरली एजन्सी म्हणतात. ते एजंटचा तो तर एक वेगळा भाग आहे एजंटचा. तुम्ही जागा दाखवा, ते करा, त्याचे 2% त्याला मिळतात, विषय संपला. 5 लाखाची जागा व्यवहार झाला, त्याला 10,000 मिळणार. आता एजंट मध्ये ते एकाच्यात 5-5, 6-6 जण असतात. ते त्यांचा इंटरनल भाग असतो, तो काय आपल्या याच्याशी नसतो. तर ते तुम्हाला त्यासाठी शून्य इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही इन्व्हेस्टर होऊन एजंट बनला तर तो एक वेगळा भाग असतो. म्हणजे इन्व्हेस्टर होऊन एजंट म्हणजे स्वतः काही त्यामध्ये इन्व्हेस्ट केले वगैरे, पण तसं कमी असतं. कारण हे बघा, आता त्यात 2 प्रकार आहेत. हा जो नॉर्मल इन्व्हेस्टर आणि एजंट, हे जे आपण आता डिस्कस करतोय. तर नॉर्मल इन्व्हेस्टर साठी मग ते सगळ्याच गोष्टी आपल्याला लागतात. आपल्या आता मी ऍज अ इन्व्हेस्टर आहे, माझ्या स्वतःच्या नावावर आहेत जागा, त्या माझ्या सोबत माझे मित्र असतात वगैरे वगैरे. एजंटचं तसं नसतं. एजंटने घेतलं तो फक्त तेवढ्या याच्यासाठी का, फक्त एजंट लोकांनी खूप चांगलं असणं गरजेचं आहे, कारण मग ते फसवणुकी जनरली तिथनं होतात बऱ्यापैकी असं. बरोबर. सो करिअर वाईज कुठलं बेटर आहे आणि रिटर्न्स कुठून जास्त चांगले मिळू शकतात? रिटर्न्स तर ऑफकोर्स इन्व्हेस्टमेंट पासूनच, इन्व्हेस्टर बनूनच. आणि करिअर वाईज एजंट पण छान आहे, जर तुमचा लोकांशी कनेक्ट चांगला असेल, तुम्ही इमानदार असाल, तुम्ही चुकीची इन्फॉर्मेशन देत नसाल, तर अतिशय सुंदर फील्ड आहे. पण दुर्दैवाने आपल्याकडे तोच प्रॉब्लेम आहे. एजंट लोक चुकीची माहिती देतात 2 पैसे मिळवण्यासाठी. सगळेच नाही. असं एखादा इन्सिडेंट तुमचा झालाय, एखाद्या एजंटने चुकीची माहिती दिली? झालाय, 1-2-4 वेळा झालाय. काय होतं किस्सा? की पण मग मी ते आधीच, म्हणजे ते आता घेऊन टाका सरी जागा, खूप भारी आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. नंतर आपण जेव्हा सर्च करतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे नाही, हिच्यात असा प्रॉब्लेम आहे, तसा आहे असं. पण ते माझी बघून घेण्याची सवय असल्यामुळे मला तेवढा त्रास नाही झाला, असं की अगदीच म्हणजे खूप ते नाही. पण त्याच्या जागी जर दुसरा एखादा व्यक्ती असता आणि त्याने त्या एजंटवरती जर विश्वास ठेवला असता, तर कदाचित त्याला खूप मोठी किंमत मोजायला लागते, बरीच मोठी. म्हणजे तसं फ्रँकली एकदा झालंय माझ्यासोबत. आता ते नाव वगैरे नाही घेऊ शकत, पण झालंय. म्हणजे एक बरीच मोठी जागा घेऊन तिथे रोड वगैरे, बऱ्याचदा रोडामुळे इश्यू होतो. आपल्याला सांगितलं तर रोड आहे आणि मग नंतर कळतं की रोडच नाहीये तिथे.
हा एक मोठा फसवणुकीचा भाग असतो. मग त्यासाठी झगडत बसायला लागतं, काही होतं, असं होतं. आता मला यामध्येच थोडंसं समजून घ्यायचंय की पीएमआरडीचा सँक्शन असतात, पीएमआरडीचे ऑलरेडी झोन्स पडलेले असतात, बरोबर. हो. पण ते सर्वसामान्यांना ऍक्सेसेबल आहे का? मी पाहू शकतो का की ही जागा कोणत्या झोन मध्ये आहे आणि त्याला कसं डिकोड करायचं, त्या झोन कसं पाहायचं? त्याला तुम्ही ऑनलाईन झोन दाखला काढू शकता ना, त्यांची एक वेबसाईट आहे. बरं. तुम्ही कुठली जागा घेताना ना त्याचा एक ऑनलाईन झोन दाखला, तो आपल्याला रजिस्ट्रेशनला पण लागतो. बरं. तुम्ही त्यात त्या जागेची डिटेल टाकली, 7-12 टाकला की तुम्हाला त्याचा ऑनलाईन झोन कळतो की हा वनीकरण मध्ये, हा रेसिडेन्शियल झोन आहे, शेती झोन आहे, ते कळतं. कुठले कुठले झोन्स असतात? भरपूर आहेत. शेती झोन आहे, आर झोन जो रेसिडेन्शियल झोन म्हणतो आपण. सो आर झोन सगळ्यात सेफ आहे. हा, म्हणजे तिथे राहण्याचं तुम्हाला परमिशन्स वगैरे लवकर मिळतात. मग आपलं अशी एक शेती नाविकास झोन असतो, तो खूप आधीपासून भूगाव या भागात तो बराच आहे. एक खाजगी वनीकरण असतं, म्हणजे जिथे अफॉरेस्टेशन झोन त्याला म्हणतो, जिथे काही क्रायटेरिया आहेत, तुम्हाला काही बांधकाम करायचं असलं एक ठराविक लिमिट असते. असे बरेचसे झोन आहेत. मग काही डेव्हलपमेंट झोन किंवा एक रेड झोन पण असतो, जो डॅम वगैरेच्या आजूबाजूला असतो, तो एक झोन असतो. असे बरेच आहेत, म्हणजे त्यांनी केलंय बऱ्यापैकी. परंतु मी असं ऐकलंय की हे जे आहे पीएमआरडीचे झोन वगैरे आहेत, हे आपल्याला डायरेक्टली पाहता येत नाहीत, आपण चेक नाही करू शकत कोणत्या झोन मध्ये आहे. करू शकतो, जसं तुम्ही वेबसाईट झोन सर्टिफिकेट मिळतं त्या वेबसाईटवर. आणि आता मध्यंतरी एक प्लॅन तो कॅन्सल झाला होता पीएमआरडीचा, आता परत नव्याने मला वाटतं आत्ताच तो नवीन रिलीज होणार होता, तर त्याची नॉर्मल कॉपी मिळते कुठे पण, पीएमआरडीच्या वेबसाईटवर पण असते किंवा तुम्ही पीएमआरडीत गेले तरी मिळते. तिथे जाऊन आपण चेक करू शकतो की कुठल्या. खरं तर जागा घेण्याच्या आधी झोनच चेक केला पाहिजे कुठला. आता तुम्हाला जर वनीकरणाची जागा खूप सुंदर दिसते, त्याच्यावर वनीकरण असलं तर तुम्हाला बांधकामच नाही ना. तुम्ही विचार करत असेल मी ते मस्त हॉटेल बनवेल, रिसॉर्ट बनवेल, तुम्ही डोक्यात पार म्हणजे बंगल्याचे बंगले बनवून टाकाल, तर तिथं गेल्यावर तुम्हाला कळतं की रे आता वनीकरण झोन आहे. हे नवशिक्यांबरोबर जे नवीन इन्व्हेस्टमेंट करतात त्यांच्याबरोबर. इथे जे मी म्हटलं ना, एजंट हे करतात, हे बघा, माहिती लपवणं हा पण एक गुन्हा. करेक्ट. म्हणजे जर ते एजंट लोकांनी नाहीच सांगितलं तर मग तो फसणार ना. बरोबर. तोही एक प्रकारचा गुन्हाच आहे. सो हे झोन देखील प्रत्येक व्यक्तीनं जागा खरेदी करण्याच्या अगोदर पाहिले पाहिजे. किंवा असंही करू शकतो ना की अगोदर झोन डिसाईड कर, नंतर डिसाईड कर की जागा कुठली घ्यायची. म्हणजे त्या सपोज पीएमआरडीचे झोन आपल्याला कळाले की कुठला आर झोन आहे, कुठला ग्रीन झोन आहे, कुठला तुम्ही म्हणताय तसं खाजगी वनीकरण आहे. मग पाहायचं की इथे आर झोन आहे, मग त्या झोन मध्ये जाऊन आपण चेक करू शकतो. असं काही नसतं, खूप वेगवेगळे झोन आहेत. अच्छा, इथे आर झोन आहे, त्याच्या बाजूला शेती झोन असेल, त्याच्या बाजूला म्हणजे असं एकदम फुटाफुटावरती ठेवू शकतो. म्हणजे जे त्यांचं जे माप असतं ना, जे मॅप असतो त्याच्यानुसार ते बदलतं. त्यामुळे तुम्हाला एखादी जागा आवडली, मग ती आवडल्यानंतर तिचा झोन कुठला आहे ते बघायला पाहिजे. म्हणजे ती मी जे सांगितलं ते उलट. तसं तुम्ही कसं कळणार ना, तुम्हाला भरपूर मालक असतात, एका जागेत खूप लोक असतात वगैरे, तर तुम्हाला एखादी जागा तुम्ही पहिले सर्च करायची, मग ते पुढच्या गोष्टी करता येतात, नंतरच्या गोष्टी त्या पाहता येतात. ओके. एक मी मध्यंतरी असंच पॉडकास्ट मध्ये चर्चा करत होतो, त्यांच्यामध्ये एक इन्सिडेंट झाला होता की एक जागा त्यांनी खरेदी केली होती आणि मग नंतर ती जागा कोणाच्या दुसऱ्याच्याच नावावरती होती, किंवा त्या फॅमिलीचे जे बहीण किंवा अजून कोणीतरी ते नंतर मध्यंतरी आलं की त्यांच्या नावावरती आहे किंवा मला माझा हिस्सा पाहिजे. तर याही गोष्टी जमिनीमध्ये होतात. ते सर्च नाही पाहिलं तर मग या गोष्टी होतात. असतं तसं. एक जागा 2-3 जणांना विकणं आता कमी झालंय. मी जसं आता ट्रान्सपरन्सी बरीच वाढली, म्हणजे ज्या गोष्टी ऑनलाईन झाल्यात नसेल, जेव्हा ऑनलाईन नव्हतं ना तेव्हा हे प्रकार म्हणजे लिटरली दुसऱ्या कोणाला उभं करून व्यवहार व्हायचा. आता तुम्ही जेव्हा खरेदी करता तेव्हा तुमचा ऑनलाईन फेरफार चेक होतो, ऑनलाईन तुमचे 7-12 सगळ्या बऱ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्या. म्हणजे मी 100% फसवणूक तर नाही, पण बऱ्यापैकी त्यावर आळा आलाय. 2 एजंट, तो शेतकरी, त्याचा मुलगा, ते म्हणजे जे होते त्याचा मुलगा आणि आम्ही एका नेगोशिएशन साठी बसलो होतो. आमचा 2.5 लाख रुपये गुंठा शेतकरी म्हणत होता, मी 1.5 लाख रुपये गुंठा म्हणत होतो. तर तो मुलगा आणि शेतकरी, तर ते मी म्हटलं नाही बाबा 2.5 नाही जमणार, 1.5 असेल तर मी घेईल. तर त्याचे वडील लगेच म्हणायचे, अरे सर घेऊन टाका, चालतंय आम्हाला. मुलगा वडिलांना समजावायचा की अहो आपल्याला घरी लग्न करायचंय, तुम्ही काही नका करू, तुम्ही थांबा जरा. असं 3-4दा झालं.
सारखे सारखे त्याचे वडील नाही बरं, त्यांना ती भीती की बाबा हा माणूस जर इथनं उठला तर आपल्या जागेचा व्यवहार होणार नाही, मग मुलीचं लग्न होणार नाही. त्या केसमध्ये मी 1 रुपया पण नेगोशिएट केलं नाही. त्यांना 2.5 लाख रुपये गुंठ्याने ती जागा घेऊन टाकली. 2.5 लाखाला घेतली तुम्ही जागा? 2.5 लाख रुपये गुंठा, म्हणजे तसे 7 गुंठे होते. ती देऊन टाकलं त्यांना पैसा. ते इतका खुश झाला तो मुलगा, त्यांचे ती चेहऱ्यावरची जे खुशी आहे तेच आपण कमवतो. तो मुलगा माझ्यासाठी मी काय करू काय नको, मी तुम्हाला जागा साफ करून देऊ का, मी असं ते म्हणजे ती लोक बोलली मला एजंट की काय सर तुम्ही खूप घाई केली, तो 1.5 लाखाने देणार होता आपल्याला. म्हटलं अरे जाऊ दे, प्रत्येक वेळी नसतो पैसा पाहायचा. तर असे अनुभव आहेत. पण आता म्हणजे त्यात मी काय माझं मोठं हे सांगत नाही, माझा मे बी स्वभावच तो असेल. मला सगळेजण खुश लागतात. शेतकरी पण खुश पाहिजे, एजंटला पण 2 पैसे जर त्याला 2% असेल तर मी 3% देतो, तोही खुश पाहिजे. माझंही शेवटी बजेट असतं किंवा माझे इन्व्हेस्टर असतात, ते पण खुश पाहिजेत. हे सगळं जेव्हा आलं ना, म्हणजे जागेचं तसं असतं, तुम्ही जागेमध्ये एक जण जरी नाराज असला ना, ती जागा तुम्हाला लाभत नाही. ती जागा सगळेजण खुश पाहिजे, सगळे खुश पाहिजे आणि ते व्यवस्थित मग तो व्यवहार होतो त्या जागेचा. पण मग सगळ्यांना खुश करण्यामध्ये पैसा जास्त सोडावा लागत असेल? थोडासा सोडावा लागतो ना पैसा. 2 रुपये आपले जास्त गेले तरी काही हरकत नाही, अगदीच काहीच्या काही नाही. त्यालाही लिमिटेशन असतं. मग त्याचा म्हणजे डिसएडव्हान्टेज पण, लोक गैरफायदा पण घेतात की चला बुवा यांना सांगितलं ते देऊन टाकतील. असं होऊ शकतं की एखादा दुसरा तुमच्याकडे येतोय व्यक्ती आणि ही जागा 500 आहे 10 ला घे. मला काय असतं, मला माझं बजेट असतं. मला माझ्या बजेटमध्ये जागा मिळाली तर मी 2 पैसे जास्त द्यायला मला काही प्रॉब्लेम नसतो. मग ते तसं थोडंफार करायला लागतं, पण ती कुठेतरी कंट्रोल पण लागतो. बरोबर, माहिती पाहिजे की आपण शेवटी ही लोक जी असतात ना, एजंट लोक, ती खूप पळतात आपल्यासाठी. नुसतं असं नाही की जागा दाखवली त्यांना पळापळ करतात, तलाठी ऑफिसला जा, समोरच्याला कन्व्हिन्स कर, अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्यांना त्यांचं मिळालं पाहिजे. मला बरेच लोक म्हणतात तुम्ही मार्केट खराब करून टाकता सर, तुम्ही जास्ती देतात, मग ही लोक आम्हाला मिळत नाहीत कमी मध्ये, असं होतं. पण ना ज्याचा त्याचा प्रश्न आहे वैयक्तिक. बरोबर. सो तुम्ही याला असं पाहताय की चला 2 पैसे याला दिले पाहिजे, हा खुश होईल. मला सगळे खुश असलेले मला पाहिजे, ती माझ्यासाठी प्रायोरिटी. असे खूप कमी बिल्डर मला वाटतं असतील. खूप असतात. आता जो समोर अगदी पैसाच ठेवून असतो त्याला काय करणार तुम्ही. पण शेतकरी आपला जो आहे ना, शेतकरी नाराज नको. मी खरंच सांगतो, कुठल्याच जागेमध्ये मूळ शेतकरी तुमचा नाराज असला ना, नाही ती जागा तुम्हाला लाभत, मग प्रॉब्लेम येतात. बरोबर. आता मला सांगा की समजा मला काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि माझ्याकडे 5 लाख रुपयाचं भांडवल आहे, तर 5 लाखामध्ये मी कशा प्रकारे ती इन्व्हेस्टमेंट करू शकतो बरं? 6 लाख 7 लाखापर्यंत जर असेल माझी, अच्छा, तर काय इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, कुठे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे? आता तसे इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन जसं मी आपला स्वतःचा सर्च वगैरे, पण कसं असतं कुठल्याही याला एक मेंटर लागतो. म्हणजे आता मी यामधनं म्हणजे माझी खूप मनापासून इच्छा आहे की आजचा जो तरुण आहे त्याने जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. मग मी एक मेंटरचं काम त्यामध्ये करणार. आता मी एक एकर ऍसेट म्हणून एक पोर्टल मी त्याकरताच डेव्हलप करतोय. गेले 4-5-6 महिने झाले त्यावर काम करतोय. ज्याचं जे बजेट असेल ते त्याने तिथं टाकायचं. म्हणजे तुमचं 5 लाख असू दे, 4 लाख असू दे, जे काय XYZ ते बजेट तुम्ही त्यात टाकायचं. मला जर तुमच्या रिलेटेड काही जागा आली तर मी लगेच तुम्हाला ते सगळं, मग त्याला माझा पूर्ण सपोर्ट असेल. तुम्ही कसे त्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट कशी चांगली होईल ते आपण बघूयात. एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स आला की तुम्ही तुमच्या लेवलवर पण करू शकता, पण मेंटर लागतो यासाठी. मेंटर लागेल म्हणून मी ते एकर ॲसेट म्हणून पोर्टल डेव्हलप करतोय. पुढच्या महिन्यात ते लॉन्च होईल. मग त्यामध्ये एखाद्या नवीन व्यक्तीला त्याचा कसा फायदा होऊ शकतो, थोडेसे त्याचे फीचर सांगाल की काय असेल त्यामध्ये? म्हणजे आता जर समजा तुमचं बजेट आहे 5 लाख, तुम्ही काय करणार, तिथं त्या पोर्टलवर गेला 5 लाख टाकणार. मी तिथं काही हे असते की माझं असं बजेट आहे, मला अशी जागा पाहिजे, मला अर्जुन पाहिजे, मला त्या रिलेटेड जर जागा असली तर ते मॅचच होईल ऍक्च्युली पोर्टलमध्ये. मग आमची टीम तुम्हाला कम्युनिकेट करेल की बाबा अशी अशी आहे जागा, कसं जायचं त्याच्याबद्दल सगळं ते गाईड तुम्हाला करेल त्यामध्ये. मग जसे तुम्ही घेणारे असतात तसे विकणाऱ्यांच्या पण पोस्ट तिथे असते. बरोबर, ठीक आहे. हा एक कमर्शियल अँगल वेगळा झाला, म्हणजे त्यातनं मला 2 पैसे फायदा होणार हे नक्की. पण माझं इंटेन्शन हेच आहे
की तरुण लोकांनी लँड इन्व्हेस्टमेंट मध्ये यावं किंवा बऱ्याच जणांची जी फसवणूक होते ती कमी व्हायला पाहिजे. हे माझं मेन या पोर्टलचं इंटेन्शन आहे. असं मग तो 5 लाखावाला असो, समजा कोणाचं 50 लाख बजेट असो, कोणाचं 5 करोड बजेट असो, सो सगळ्या व्यक्तींसाठी सगळ्यांसाठी ते असेल. फक्त त्याला खूप डोकं लावून डेव्हलप करायला लागतंय. म्हणजे तुम्ही असं अंदाजे काहीतरी मार्केटमध्ये नाही सोडू शकत. मग त्यात मी खूप ऑप्शन दिलेत. म्हणजे तुम्ही ऑनलाईनच निगोशिएट करू शकता जागा, हा पण एक ऑप्शन आहे. समजा तुम्हाला समोरच्याची जागा दिसली, तिथे एक निगोशिएशनचा ऑप्शन येतो की बुवा माझं तर बजेट हे आहे. मग तो समोरचा रिप्लाय देईल, त्याचं मॅप, त्याचे कोऑर्डिनेट्स, ती जागा कुठे आहे, काय आहे, असं सगळं त्या पोर्टलमध्ये असणार आहे. फक्त त्याची अजून टेस्टिंग फेज चालू होईल होता. ते झालं, सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या की मग मी ते लॉन्च करेल. ओके. किती महिन्यांमध्ये? 1-2 महिने तरी अजून लागतील. 1 ते 2 महिने लॉन्च व्हायला लागतील ते पोर्टल. बरोबर. सो त्याचा युज करून कोणताही व्यक्ती जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि सुरुवातीला मी त्याला गाईड करेल, जो कोणी असेल. भीतीमुळेच तर घेत नाही ना, सगळ्यांना कम्फर्ट झोन पाहिजे. नको बाबा जागा फसवणूक होते, नाही, त्यातनं बाहेर पडलं पाहिजे कुठेतरी. उद्या तुम्हाला चांगलं भविष्य जर पाहिजे असलं तर तुम्ही आधी त्यातनं बाहेर पडा, काहीतरी रिस्क घ्या. भले ती रिस्क अंगावर येईल. म्हणजे जे कॅल्क्युलेटेड रिस्क वगैरे असा काय प्रकार नसतो. कॅल्क्युलेटेड रिस्क ती तुम्ही कशी आहे, पण कुठेतरी हिंमत दाखवली पाहिजे. तेव्हा तुमचं फ्युचर पुढे जाऊन काहीतरी होण्याची. तुमच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली होती बरं? तुम्ही फार्मसी केलेलं आहे आणि फार्मसी नंतर मग तुम्ही इकडे कन्स्ट्रक्शन किंवा रिअल इस्टेट मध्ये कसं काय आलात? म्हणजे मी अगदी सुरुवातीपासून, मी लहान असतानापासून किंवा मी फार्मसीला असतानापासून नोकरी हा माझा कधी एम नव्हता. तुम्ही नोकरी केली मग काही वर्ष? 1 वर्ष केली. 1 वर्ष केली. ती तुम्ही थोडक्यात लग्नापुरतीच केली. म्हणजे आमच्याकडे कसं असायचं ना, जळगाव भागात, मी जळगावचा आहे, भुसावळ, तर तिथं बाबा बिझनेसवाल्याला मुलगी नाही दे, त्याच्या अंडर एखादा काम करणार असलं त्याला ती मुलगी दे, असं. अर्थात आमचा तो विषय वेगळा आहे. पण त्यावेळी येऊन मी जॉबला 1 वर्ष सन फार्मास्युटिकलला जॉबला होतो मी. आणि मग नंतर लगेच मग मी बिझनेस मध्ये वगैरे आलो, असं. आणि मग बिझनेस नंतर मग स्वतःची माझी फार्मास्युटिकल फर्म होती. पण समहाऊ काय ते फार्मामध्ये मन काय लागेल असं, ते आपली क्रिएटिव्हिटी दाखवायची हेच नाही ना, असं. तुम्ही ठराविक एक प्रॉडक्ट बनवा, ते डॉक्टरांना विका, मग काय क्रिएटिव्हिटी करणार. मग हळूहळू मी माझ्या मिसेसचा भाऊ आहे रितेश म्हणून, त्याच्यामुळे मला ते ऑटोस्पा म्हणून एक प्रकार कळला, त्याच्यामुळे मी त्या इंडस्ट्रीत आलो. मग हळूहळू रिअल इस्टेट मध्ये काही गोष्टी घडल्या, त्याच्यामुळे मी रिअल इस्टेट मध्ये आलो, मग फिल्म इंडस्ट्री, असं. सो रिअल इस्टेट मध्ये करण्याचा आतापर्यंत तुमचा अनुभव कसा राहिलाय ओव्हरऑल, जर तुम्ही सांगाल की यू आर हॅपी विथ रिअल इस्टेट? खूप छान. मला रिअल इस्टेट खूप मस्त, लोकांशी बोलायला मिळतं, शेतकरी वगैरे, इन्व्हेस्टर्स, रोज आपलं कम्युनिकेशन होत असतं ना, त्यामुळे तो खूप मस्त आहे. आणि नवीनच शिकायला मिळतं, ज्या गोष्टीतनं शिकायला मिळेल ती गोष्ट करायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे रिअल इस्टेट मधनं खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. रोज नवीन प्रॉब्लेम, मग ते प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह कसे करायचे. मग कधी कधी खूपच जास्ती अंगावर येतात प्रॉब्लेम, कधी कधी चांगले. आता आपण रडत तर बसायला नको ना, असं आहे. चांगल्या गोष्टी माणूस कधी म्हणत नाही माझ्यासोबत चांगली डील झाली, ते कधी बोलत नाही. वाईट डील झाली की त्याचं 10 वेळा सगळ्यांना सांगणार, असा प्रकार असतो. करेक्ट. त्यामुळे रिअल इस्टेट बेस्ट आहे माझ्यासाठी. बरोबर. सो आता रिअल इस्टेट मध्ये तुम्हाला पाहून खूप सारे तरुण देखील येतील, यावेत रिअल इस्टेट कडे यावेत. पण मला सांगाल की एक 3 गोष्टी मला सांगा की ज्यांनी प्रत्येक तरुणानं रिअल इस्टेट मध्ये पाऊल ठेवण्याच्या अगोदर त्या गोष्टींची खात्री करायला पाहिजे. काय सल्ला तुम्ही त्यांना द्याल? म्हणजे जागेमध्येच मी सांगतोय की तुमचा त्याच्यामध्ये एक्सपर्टीज आहे, जागेमध्ये मला सांगा. सगळ्यात पहिले तर त्या जागेत ज्या भागात तुम्हाला जागा घ्यायची तो भागाचा तुमचा आधी अभ्यास करा. पण अभ्यास करणं सर त्याला टाइम लागतो. अभ्यास म्हणजे तसा अभ्यास नाही, फिरा ना नुसतं त्या भागात. मुळशीमध्ये जायचंय, मुळशीमध्ये तुम्हाला एखादा भाग आवडला, मग तिथं आजूबाजूचं सगळं हे बघा. मग ते वकिलांचं आपलं हे असतं, वकिलांचं गायडन्स घ्या. एखादा मेंटर असला तर मेंटरचं गायडन्स घ्या. आणि मग या बाकी सगळ्या लिगल गोष्टी झाल्या की मग बऱ्यापैकी सोपं असतं. सगळ्यात पहिल्यांदा म्हणताय तुम्ही की उतरा जागेवरती. पहिले तर तुमचं मन बनवा, त्या जागेचा, त्या भागाचा अभ्यास करा. मग तुम्ही
वकिलांची एखादी जागा तुम्ही सिलेक्ट केली जरी, हो. आपल्याला कधी सोशल मीडियावर न कळतं, कधी कुठनं कळतं, कसंही कळतं, हो. मग त्या जागेचं थोडं वकिलांची सर्च रिपोर्ट वगैरे या गोष्टी असतात, आणि मग सगळ्या PMRDA वगैरे या त्या गोष्टी बघायच्या सगळ्या. म्हणजे असं मी तुम्हाला 3 यात नाही सांगू शकत त्याचं, त्याला ती भरपूर बरोबर. प्रोसेस असते. एक प्रश्न माझ्या मनामध्ये आहे, मीही मध्यंतरी एक गुंतवणूक जमीन व्यवहारामध्ये करण्याचा विचार केला होता. मी एका ठिकाणी काही अमाऊंट देखील पे केली होती, बट नंतर प्रॉब्लेम असा आला की मला नंतर कळालं की मी त्या जागेसाठी ऍक्च्युअल बाजारभावापेक्षा खूप जास्त अमाऊंट पे केलेली आहे. ज्यावेळेस मी एखाद्या एजंट सोबत बसतो किंवा एखाद्या जो विकणारा माणूस आहे, त्या मोस्टली एजंटच असतात, वाढून सांगतात की अरे इकडनं रस्ता आलेला आहे, तिकडनं रस्ता आलेला आहे, इथं हे येणार आहे, तिथं ते येणार आहे. मग माणूस जेव्हा तो त्यासमोर बसलेला आहे ना, त्यावेळेस असं वाटतं अरे हे तर हेच पाहिजे होतं मला, किंवा हे माझ्यासाठीच आहे. बरोबर. हा खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. ऍक्च्युली हिप्नोटाईज होता तुम्ही जागेमध्ये. म्हणजे तुम्हाला जर कोणी सांगितलं की ते हे येणार आहे, ते येणार आहे, त्याची जरा खातरजमा करून घ्यायची. एकदम सगळ्यात पहिले ना, एक लगेच हो तर म्हणायचंच नाही. ती जागा गेली तरी चालेल, काही फरक पडत नाही. आपल्याला काय होतं, एखाद्याने कन्व्हिन्स केलं की आपल्याला तिथल्या तिथे निर्णय द्यायची घाई होती. आणि ते अशा प्रकारे करतात ना ते टीम, की तुम्ही आता लगेच सांगा, नाही तर मला लगेच कॉल आला कोणाचा, तो व्यक्ती येणार आहे. बरोबर. आणि ते झालं माझ्यासोबत. होतं तसं. आपण त्या एका वातावरणात येऊन जातो आणि हिप्नोटाईज होतो जनरल, की मग ते सगळे सिस्टीम असते, सगळ्या स्क्रिप्टेड असतात बऱ्याच गोष्टी, की तुम्हाला याचा कॉल येणार आहे, मग नाही तर बघा बरं काही जागा निघून जाईल, मग आपण म्हणतो नको बाबा थांब मी देतो. असं पहिले तर हो म्हणूच नका, भलेही ती ऑपॉर्च्युनिटी गेली तरी चालेल, त्याच्यावर एक अभ्यास करा. गेली तर गेली म्हणून काही फरक नाही. मग तो त्यांचा पूर्ण अभ्यास वगैरे झाला की मग त्याचं तुम्ही, आता ऑनलाईन पण काही वेबसाईट आलेल्या आहेत, महासूची.com म्हणून वगैरे अशा काही आहेत. तो अभ्यास झाल्यावर तुम्हाला जेव्हा ते खात्री वाटेल त्यावेळी ते जागा घ्यायची. पण तरी एवढं सगळं मी तुम्हाला सांगतोय ना, पण प्रॅक्टिकल तसं खूप वेगळं आहे. तुम्हाला एक मेंटर लागतोच. अनोळखी माणसाकडनं जागा घेणं शक्यतो टाळा. घेतलं तरी त्याची कागदपत्र व्यवस्थित चेक करा. असंच आहे ते. बरोबर. आपण असं काही एखादं टूल किंवा टेक्निक आहे का की त्याने ऍक्च्युअल बाजारभाव काय आहे त्या एरियातला आपण पाहू शकतो, म्हणजे जेणेकरून भलेही व्यवहार जेन्युइन आहे पण मी अमाऊंट जास्त देतोय का त्याला, ही भीती एक मनामध्ये असते. तर त्याबद्दल काय करायचं की आपल्याला ती जागा कशी फायद्यात होणार आहे एवढाच फक्त अभ्यास. समोरच्याला किती मिळतात ते त्याचा नाही विचार करायचा. जागेला MRP असते का? नसते. जागेला MRP नाही, काहीच नाही. जागा तुम्ही आज ज्या किमतीला घेतली तो पैसा तुम्हाला स्वतःला तुम्ही कन्व्हिन्स झालं की हा बाबा ही किंमत आहे या जागेची. पण त्यातनं तुम्ही काय करू शकता, समजा जागेतनं भरपूर गोष्टी करू शकता. तुम्ही तिथे प्लांटेशन केलं त्यातनं इन्कम येऊ शकतं, तुम्ही तिथे फार्म हाऊस बांधलं त्यातनं इन्कम येऊ शकतं, तुम्ही काहीही करू शकता जागेत. जेव्हा तुमची ती गणितं बसतील तरच ती जागा घेण्यात मग पॉइंट आहे. मग नंतर विचार नाही करायचा की मला मार्केट रेट पेक्षा महाग पडली का स्वस्त पडली. आपले कॅल्क्युलेशन पाहिजे. असं आता उदाहरण द्यायचं, एखादी 10 गुंठे जागा आहे मुळशीला. मी तुम्हाला म्हटलं बघा बाबा ही 10 गुंठे जागा आहे, तुम्ही घ्या, खूप छान जागा आहे, मस्त जागा आहे ते, आणि 10 गुंठे जागा आहे 20 लाख. तुमचं काम काय आहे की बाबा हे जेव्हा मी 20 लाख टाकेल तेव्हा त्यातनं मी काय, आत्ताची काय कंडिशन आहे, रोड होईल तेव्हा होईल, जे काही इतर डेव्हलपमेंट सरकारच्या योजना किती जरी असल्या तरी ते झाल्यावर खरं धरायचे असतात. मग तिथे मी इथे जर 100 आंब्याची झाडं लावली तर त्यातनं मला किती इन्कम येईल असं. आणि शेवटी ती कालांतराने फसवून वाढवून किती वाढवून सांगणार बाबा, कालांतराने ते होतच. फक्त आपण आपली कॅल्क्युलेशन ठेवायची, ती श्रद्धा ठेवायची जागेवर. नाही आवडली तर सरळ नाही सांगून टाकायचं, मला नाही कम्फर्टेबल, विषय सोडून द्यायचा. बरोबर. सो आपण आपले कॅल्क्युलेशन अगोदर ठेवावे आणि मग त्यानंतर जो काही व्यवहार आहे तो करायला पाहिजे. बरोबर. तर मला हे सांगा सर की समजा मी आज एक 15-20 लाख रुपये टाकून 2-4 गुंठा जागा घेणार आहे, पण जनरली काय होतं की आपण समजा एखादं शॉप घेतलं त्याला आपण रेंटवरती टाकू शकतो. बरोबर. मी फ्लॅट घेतला त्याला मी रेंटवरती चढू शकतो. मी जागा घेतली ती पडून राहणार आहे. हो. तर जागेला मी जर इन्व्हेस्टमेंट करत असेल तर त्या जागेला मला मॉनिटाईज करता येऊ शकतं का? मी तिथे
काय असं करू शकतो? तुम्ही आता बोलताना म्हटलं की जे आंब्यात झाडं लावले हो, किंवा हो, फार्म हो. हाऊस केलं, तर बरोबर. असे काय काय वेज आहेत की ज्याने आपल्याला ती जागा पडीक राहणार नाही, तिथून मला काहीतरी इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स चालू राहतील? भरपूर प्रकार आहेत. त्याला फक्त ऍक्सेस पाहिजे तुमच्या जागेला बर. प्रॉपर, म्हणजे तुमची 4 व्हीलर जाऊ शकेल अशी. हा. मग तुम्ही एक तर जागा तुमची चोरीला जात नाही, करेक्ट. कंपाऊंड करून घ्यायचं, आपल्या जागेच्या बाउंड्रीज लॉक करून घ्यायच्या. मग त्यात तुम्ही काहीही करू शकता. तुम्हाला फार्म हाऊस, एक छोटस शेतघर वाटलं ते करू शकता. आजकाल त्याचं पण लोकांना खूप अट्रॅक्शन आहे. एअरबीएनबी वरती टाकतात हा, लोक. ते आहे. नुसतं आंब्याचे झाडं लावले त्यातनं उत्पन्न येऊ शकतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे त्या जागेतनं तुम्ही खूप काही करू शकता. तुम्ही आंब्याचं झालं, फार्म हाऊस झालं, नंतर त्या जागेचं लोकेशन कसं आहे त्यावरनं पण एखादं तुम्ही मेडिटेशन साठी टाकलं काहीतरी, लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला खूप काही करू शकता आणि मॉनिटाईज होऊ शकते. आजकाल तर काय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, बरोबर. तुम्हाला काय कुठे ऍडव्हर्टाईजची पण हे नाही. आणि Correct. खर्च असा कितीसा लागतो ना, खूप नाही लागत. तुम्ही एक चांगलं लँडस्केप वगैरे केलं ना, असा खूप खर्च नाही लागत त्या जागेत. आणि आजकाल लोक पाहतात म्हणजे कॉलेज लाईफ मध्ये असतात किंवा तरुण वयातले मुलं असतात, हो. आयटी मध्ये जॉब करणारे मुलं असतात, त्यांना पाहिजे की विकेंडला कुठेतरी बाहेर जावं, असं थोडंसं बरोबर, निसर्गरम्य बरोबर. वातावरणामध्ये जावं. आणि तो ट्रेंड वाढलाय. खूप तरुणांमध्ये तो ट्रेंड आजकाल दिसतोय. असं एखादं तुमचं प्रोजेक्ट किंवा असं एखादी तुमचं क्लायंट आहे का की ज्याने याच्यामध्ये काम केलेलं आहे? नाही, माझंच एक प्रोजेक्ट आता येतोय. फार्म हाऊस, सगळे जे फार्म हाऊस आहेत ना, त्याच्या पण पोर्टलवर काम चालू आहे. बर. म्हणजे जे सगळे छोटे छोटे फार्म हाऊस आहेत ज्यांना त्याची मार्केटिंग करता येत नाही. एअरबीएनबी सारखं म्हणतात. हा, एअरबीएनबी सारखं, पण त्यांचं ते वेगळं याच्यापर्यंत. हो. आपले नॉर्मल फार्म हाऊस बर. की जिथे 2 दिवसासाठी आली लोक राहिली, तिथे हे केलं, त्याचं ऑनलाईनच सगळं. म्हणजे थोडक्यात तुम्ही फार्म हाऊसचं झोमॅटो असं टाईप. माझे 8-10 लोकांचे टाईप झाले. बर. छान. आता एक गिरिवन मध्ये एक प्रोजेक्ट आहे, त्यांच्या तिथपासून मी सुरुवात करतोय. तोही पुढच्या 2-3 महिन्यात लॉन्च होईल. तोही यासाठीच आहे. कारण त्यातनं जे इन्कम असतं ना, तुम्ही फ्लॅट भाड्याने दिला महिन्याचं, समजा आज तुम्ही 70 लाखाचा फ्लॅट दिला, किती येईल? 15-20 हजार, 25,000 रेंट येईल. बरोबर. हेच तुम्ही एका दिवसासाठी गेलं तर दिवसाचे 5,000, 6,000 तुम्ही कशा फॅसिलिटी तसं देतो. करेक्ट. सो तिकडे पण एक ते सगळ्यात भारी आहे ते खरंच. बरोबर. तिकडे एक बिझनेस म्हणून एखादा व्यक्ती पाहू शकतो. तुमच्याकडे जागा असली, तुमच्याकडे भरपूर ऑप्शन असतात. जागाच नसेल, आता तुम्ही एखादा फ्लॅट घेतला, फ्लॅट मधनं किती ऑप्शन आहे तुम्हाला कमवायचे? रेंटच, बाकी काय. आणि त्यातही लोनचा असतो. डिप्रिसिएटिंग डिप्रिसिएट होत जातं ते. एक तुम्ही आज जे अपार्टमेंट घेतलं ते पुढच्या 20 वर्षात अपार्टमेंट मधल्या सुविधा बदलत जातात ना. बरोबर. तर मग तसं आहे, जागेला तुम्ही काहीही करू शकता. तुमच्याकडे एक हक्काची जागा असणं खूप गरजेचं आहे. काहीच नाही तर तुम्ही स्वतः जाऊन बसू शकता. असं आहे. बरोबर. ग्रेट सर, थँक्यू सो मच. तुम्ही आज आम्हाला टाइम दिला. जागेबद्दल खूप छान सविस्तर तुम्ही माहिती दिलेली आहे. प्रेक्षकांनाही मला असं वाटतं की प्रत्येक तरुणाला आपला पॉडकास्ट पाहिल्याच्या नंतर जागेमध्ये किंवा लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची त्याला इच्छा नक्कीच होईल. मी तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी ऍड करणार आहे. तुमचं इंस्टाग्राम पेज असेल, तुमच्या वेबसाईट असेल, जेव्हा ते लॉन्च होईल त्यानंतर मी ऍड करेलच. बरोबर. तुम्ही देखील सरांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचे डिटेल्स तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पहा. आणि जर तुम्हाला एक मेंटरची गरज असेल, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, जागेमध्ये एक अनुभव घ्यायचा आहे, तर डेफिनेटली तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करा. सरांची टीम तुम्हाला योग्य सल्ला डेफिनेटली देईल. मी एक हे करणार आहे यामध्ये, जोपर्यंत पोर्टल लॉन्च होत नाही, मी गुगल फॉर्मची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये असेल. ठीक. ज्यांना कोणाला इच्छा असेल, काही गायडन्स असेल, काय वाटलं मला, भरपूर गैरसमज असतात, त्या फॉर्म भरा. मी जेवढं शक्य होईल तेवढं प्रत्येकाला सॉल्व्ह करण्याचं बघेल. ग्रेट. त्याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही जर डायरेक्टली त्यांना ऑडियन्स सांगत असाल, सगळ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं डेफिनेटली मिळतील. सो थँक्यू सो मच तुम्ही आज आम्हाला टाइम दिल्याबद्दल. थँक्यू. थँक्स अ लॉट. मलाही खूप छान वाटलं.